नागपुर शहर के पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चलाए जा रहे ऑपरेशन थंडर एकत्र आए नशा मुक्त समाज बनाए अभियान अंतर्गत पुलिस द्वारा अमली पदार्थ रखने, बेचने और सेवन करने वालों पर सतत कार्रवाई जारी है। इसी अभियान के तहत 30 नवंबर 2025 की रात लगभग 1:30 बजे कपिल नगर पुलिस को गोपनीय सूचना मिली कि तारकेश्वर नगर समता नगर क्षेत्र में प्लॉट क्रमांक 118 में रहने वाला आदर्श दहाट अपने घर के बगल के टीन शेड में मादक पदार्थ छुपाकर रखे हुए है। सूचना के आधार पर पंचों की उपस्थिति में पुलिस ने छापा मारा। छापेमारी के दौरान एक युवक मोटरसाइकिल क्रमांक MH49N 5780 सहित मौके पर मिला। पूछताछ में उसने अपना नाम आदर्श संजय डहाट उम्र 19 वर्ष बताई। उसकी तलाशी लेने पर उसके कब्जे से कुल 526 ग्राम गांजा बरामद हुआ। आरोपी से गांजा, मोबाइल फोन और मोटरसाइकिल सहित कुल 73,000 रुपए का माल जब्त किया गया। प्राथमिक जांच में सामने आया कि आरोपी आर्थिक लाभ के लिए गांजा बेचते हेतु अपने पास रखे हुए था। उसके विरुद्ध NDPS एक्ट की धारा 8K 20B 11A के तहत कपिल नगर पुलिस थाने में मामला दर्ज किया है। आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच जारी है। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर हे राबवित आहोत। यामध्ये नशिले पदार्थ विकणाऱ्यावर, बाळगणाऱ्यावर आणि याचं कंजम्पशन करणाऱ्यावर यावर आम्ही कठोर कारवाई करीत आहोत। त्यानुसार आम्हाला दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रात्री 1:30च्या सुमारास आम्हाला आमच्या माहिती मिळाली की एक इसम, त्याचं नाव आहे आदर्श दहाट, समतानगर, हा अवैधरित्या गांजाची विक्री करतो। त्यावरून आम्ही गोपनीय माहिती काढून त्याच्यावर रेड केली असता त्याच्याकडे आम्हाला एकूण 526 ग्रॅम हा गांजा मिळून आला। सदर ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन बोलवली आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे। मान्य कोर्टाकडून PCR पण घेतलेला आहे। सदरचा मुद्देमाल हा एकूण 73,000चा आहे। सोबत त्याची बाईक पण आम्ही जप्त केलेली आहे। असं एकंदरीत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हा जो आरोपी आहे हा जरीपटक्यामध्ये याच्या विरुद्ध मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये एक हाफ मर्डरचा गुन्हा पण दाखल आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर, जॉइंट CP सर, रिजन सर, आमचे झोन 6 डॉक्टर पकाले सर, ACP सर आणि आमची संपूर्ण कपिल नगर पोलीस स्टेशन टीम यांनी कारवाई केलेली आहे आणि याचा तपास चालू आहे। तसेच या आरोपींनी हा जो मुद्देमाल कुठून आणलेला आहे किंवा तो कोणाकोणाला विकत होता म्हणजे याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज याचे आम्ही शोध घेत आहोत। लवकरच याचा शोध घेऊन आपल्याला मी कळवतो।